मजा येते का हा? पिलू तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे, आज सुट्टी असल्यामुळं सुशांत पण आलेला आहे काल. तर आमचं प्लॅन आहे तामिनी घाटला जायचा. त्यासाठी आम्ही तामिनी घाटसाठी निघालो आहे. आत्ता 10 वाजलेत, म्हणजे 10 वाजलेत तर आम्हाला 1-2 तास लागू शकतात, 2-2.5 तास. 12-12:30पर्यंत आम्ही पोचतो आहे तामिनी घाटला. मग तिथं बघूयात आपण तामिनी घाट मुळशी एक्सप्लोर करूयात. तर ठीक आहे, सुशांत बसला इथं, ऋत्वी सनरूफमध्ये बसलेली आहे. तर ठीक आहे, मग चालूयात आपण. चलो, येणार आहे का तू? So guys, here we are going to Mulshi Dam, right? Destination decide हुआ है, जर्नी चालू है. मुळशी डॅमच्या पुढच्या अंगाला. ओके, मुळशी डॅमच्या पुढच्या अंगाला चाललोय, तामिनी घाट. थामिनी घाट. हम टाटा पंच लेके जा रहे हैं. Still journey is ये रहा अपना चांदनी चौक. तू आरपीएम जास्त काही करतो तू यार, 2.5च्या वर जाऊन दे नको आरपीएम. तर मित्रांनो बघा, इकडं भात शेती, आपण आता मुळशी जवळपास आलेलो आहे. भात शेती सगळ्या साईडला दोन्ही साईडला दिसते बघा आपल्याला. सुशांत म्हणतोय जरा वडापाव खायची इच्छा झाली, तर बघूया आपण. आणि माझा असा फेवरेट विषय वडापाव. सो आम्ही दोघं आता थोडं ट्राय करायचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला चांगलं लोकेशन आणि खमंग वास वडापावचा जर आला तर आम्ही नक्की त्याचा आस्वाद घेऊ वडापावचा. वास आता तुला गाडीत येणार आहे. आम्ही ट्राय करतोय खिडकी असं ओपन करून वास बघायचा. मित्रांनो इथं नर्सऱ्या पण जरा भरपूर दिसतात, हे बघा. तर मित्रांनो मुळशीच्या अलीकडे आम्ही थोडं थांबलो, इथं जरा जास्तच गर्दी होती म्हणून काही विशेष काही दिसत नाही इथं. बघूया काय आहे. सुशांत काय दिसतंय विशेष इथं? जरा इकडे मला वाटतं पुढे गेल्यावर काहीतरी दिसेल असं वाटतंय. तर मित्रांनो पूर्ण भात शेती या ठिकाणी दिसत आहे बघा. छोटे छोटे वॉटरफॉल पण दिसत आहेत इथं, पण अजून नाही स्टार्ट झाले. पुढं गेल्यानंतर आपल्याला दिसतील. सापडलं मला. काय करत होती, काय दाखवत होती बघू, कसं करत होती बघू. ऋत्वी नाही दाखवणार? बरं ठीक आहे, बंद करू मग. काय टोंगा. तर मित्रांनो आम्ही मुळशी डॅमच्या थोडंसं जवळपास आलेलो आहे. आता इकडे पाऊस पण थोडा थोडा चालू झालाय. मागं पुरंगूट साईडला नव्हता पाऊस.
पिरंगूट साईडला वगैरे मागं पाऊस नव्हता, तर पुढं आल्यापासून जरा पाऊस जरा दिसतोय चांगला. आम्ही इकडं थांबलो जरा, इथं थोडंसं बोललो नाश्ता करूयात. त्या काकांना वडापाव खायला सांगितले 4-5, कारण आता थोडंसं बाहेर असल्यामुळे भूक लागायली असं वाटायला लागले. लवकर जेवणं पण काय पॉसिबल नाही आहे. असा विचार आहे की येताना वगैरे 2-3 वाजता जेवायचं. तोपर्यंत थोडंसं आपण जरा नाश्ता वडापाव वगैरे खाऊयात. ठीक आहे. कारण इथं मस्त या काकांना वडापाव काढायला सांगितले. वडापाव सोडले काकांनी. तू काय घेतलं? काय घेतलंय? चिप. तर मित्रांनो वडापाव आलेले आहेत आपले मस्तपैकी. ठीक आहे. काय काय झालंय काय तुला म्हणायचं आहे का नक्की? काळा डाग आहे का? थोडासा काळा डाग असतो ते पत्र्याचा. ज्या पत्र्यामध्ये लादी केली जाते त्या पत्र्याचा थोडासा डाग असतो. जे कुछ डागाचे होते. तर मित्रांनो आपण मुळशीच्या थोडं पुढं आलोय पळसे गावामध्ये. तर इथे त्या वडापाववाल्या काकाने सांगितलं इथं धबधबा आहे. तर आपल्याला इथं वरती थोडेसे धबधबे दिसायला लागलेत. हा कोणता धबधबा आहे ते आपण बघूयात आता जरा. जे रिसॉर्ट पण जरा चांगले चांगले दिसतात, एंट्रन्स वगैरे. आटमंतन धबधबा आलाय कडे मित्रांनो इकडे बघा ट्रॅक्टर आहेत अशी. इकडे बघली भारी वाटते. ही बघ, ही दाखव. काय दाखवू? हा व्ह्यू लय भारी वाटतो. बघा गाईस, हा व्ह्यू बघा. रस्ता आणि तीव्र असा कॉर्नर, लगेच उतार. गर्द झाडीतनं रस्ता आणि तीव्र असा कॉर्नर सुशांत आपल्याला दाखवतोय. तर मी ट्रॅक्टर दाखवत होतो तुम्हाला. तो ट्रॅक्टरचा काय विषय आहे, ट्रॅक्टर इकडं भात शेती करण्यासाठी चिकोल जो करतात, चिकोल तेव्हा चिकोल करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तर मित्र पळसे गावाची तिथे एक धबधबा होता. तिथं काय थोडं थांबलो नाही. तिथं आम्ही पोचलो तेवढा जरा पाऊस जास्त चालू झाला, त्यामुळे आम्ही थोडं पुढं आलो. इथे एक धबधबा आहे, तर तो बघूया आपण. ऋती भिजायचं आहे का? तर मित्रांनो हा धबधबा, इथं वॉटरफॉल दिसतोय छोटासा. पिल्लू मजा येते का? ऋती. मित्रांनो आम्ही तामिनी घाटच्या जवळपास आलेलो आहे. असं इथं पाणी येतं, स्टॉरेज लावून थांबलोय. पाऊस भरपूर आला. एकच चालतोय, एकच शान्या. काय छत्री आणायला सांगितली, एकच छत्री घेऊन आला. दे चावी. पिल्लू. ऋत्वी मजा येते का? हा नको, पॅन्ट भिजेल. मागे सरक, थोडी मागे सरक. ये माग. तो शूट चाललेला आहे. मित्रांनो बघा, हा एक सुंदर असा स्पॉट मी तुम्हाला कॅमेरामॅन दाखवत आहे, सुशांत देसाई. मित्रांनो आम्ही बघा इथं जाता आता सावळ्या घाट म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथं आलोय. माझं डोंगर दिसत आहेत बघा. बघूया ते सावळ्या घाट. पोचायचं आहे तर आम्ही घाटल्याचे जे मेन धबधबे देवकुंड वगैरे सिक्रेट प्लेस तिकडे पोचायचं आहे. पण म्हणजे अशा काहीतरी डेस्टिनेशन दिसतात ते, मग असं वाटतं बघून या. तिथे आम्ही विचारलं
की कसं आहे हे सावळ्या घाट म्हणून. ते म्हणले चांगलं आहे, त्यासाठी आलो आम्ही. बघूया आता. ॲक्च्युली गाड्या मागच गर्दी होती त्यामुळे तिकडंच गाड्या लावल्यात, चालायला भरपूर लागल्या तिकडं. गाडी ॲक्च्युली पण आली असते. ठीक आहे, बघू आता. इथं अडवता येत लोकांना काय आले. तर मित्रांनो, हा सावळ्या घाट हा स्पॉट आहे, तिथं आपण आलो आहे. इकडे असे डोंगर वगैरे दिसत आहे. ते थोडंसं लांब आहे यातून आत. 50 रुपीज एंट्री फीज आहे तिथं. आता कितपर्यंत लांब जायचं बघूया आपण. चला सुशांत, चला चला. तर मित्रांनो, सावळ्या घाट जे काय जागा आहे ती खूप लांब आहे. 3-1 किलोमीटर चालायला आहे आज. त्यामुळे आम्ही काय तिथपर्यंत गेलो नाही. मधूनच आम्ही माघारी आलेलो आहे, कारण पुढं आपल्याला महत्त्वाचे स्पॉट कव्हर करता येणार नाहीत आणि भूक पण लागली. मग आता पहिले जेवायला कुठे थांबायचे. काय ना ऋतवी, काय जायचं जेवायला? नाही मग कुठं जायचं मग? फिरायला यायचं. On number 24, this is Shararat with Madhubanti Bagchi and Jasmine Sanders. Jasmine Sanders. बाबा असं होय? जा आता, झाला जा. इकडे झालं तुझं, आलं की आता. झाला बाबू झाला तुझा. बाबू इथे येता तू. असं जरा फक्त इकडे. तर मित्रांनो, आम्ही आता तामिनीमध्ये आहे. घाटात तर काय पोचलो नाही अजून. वाजले 4:15. देवकुंड आणि सिक्रेट पॉईंट आहे, तो काय कव्हर होणार नाही आमचा. आम्हाला लक्षात आलं. कारण तिथं पोचायचं म्हणलं तर चालायला 7 किलोमीटर आहे. जर तुम्ही येणार असाल तर डायरेक्ट तामिनी घाटात देवकुंड गाठायचा पहिला आल्या 11-12च्या दरम्यान. तिथून 7 किलोमीटर चालायला आहे. त्यानंतर देवकुंड वॉटरफॉलला आपण पोचतो. आणि आम्ही म्हटलं देवकुंड वॉटरफॉल कुठेतरी बाहेरच असेल, म्हणून आम्ही असं थोडंसं निवांत चाललो होतो. म्हणजे रस्त्यात काय भेटेल ते करत. पण आता लक्षात आलं, इथं समजलं आम्हाला देवकुंड वॉटरफॉलला चालायला 7 किलोमीटर लागतं. त्यामुळं तो काय कव्हर होणार नाही. त्यामुळे घाटात आम्ही आता जाणार आहेत. घाट जवळजवळ 22 किलोमीटरचा घाट आहे तामिनी घाट. बरं, एक 3-4 किलोमीटर किंवा एक 5-6 किलोमीटर 7 किलोमीटर इथून पुढं जायचं प्लॅन आहे आमचा. आणि मग तिथून परत करायचं आहे. तर ठीक आहे, मग चलो. This is the Tata Punch and this is the owner of Tata Punch. Tata Punch. येस. हा मिल्की बार पॉईंट आहे. तर आत्ता 4:30 वाजले, तर 4:30 नंतर इकडे काय सोडत नाहीत. हे व्ह्यू पॉईंट आहेत. ह्या पॉईंटवरून आपल्याला ते व्ह्यूज दिसतात. पण मिल्की पॉईंटला जायचं असेल थोडासा ट्रेक आहे असे बोलता येते. त्यामुळं आत्ता ते होणार नाही आहेत. आणि इथं 80 रुपये तिकीट आहे पर हेड. पार्किंगला 130 रुपीज. हे जरा काचवचं पाणी काढ रे. येस सर, काढलेलं आहे. ओके, थँक्यू. दाबू बटन तसं नसतं लावायचं ते स्पीड मध्ये 360. धूप यार, कॅमेरात पिना जाईल यार. धूप अगर तुम साथ हो. पिलू ओरड की जरा. बघ किती धबधबे मिस केला असतं का नाही तिथून गेला असतं ना? हो. वरती miss केलं.
मित्रांनो हा लास्ट वॉटरफॉल आहे. इथं आम्ही इथून परत रिटर्न फिरणार आहोत. थोडासा मोठा हा कडा दिसतोय पुन्हा एक वॉटरफॉल. इकडे बघ, इथून बोल, इकडे बघून बोल, इकडे बघून बोल बाबू. हा जायला पाहिजे इथं रोड नाहीये म्हणजे ए त्यांना सुशांत त्यांना धरून व्यवस्थित बाबा. ए ए गपरे. तर मित्रांनो भिजल्याशिवाय मला असं ट्रिप केल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आता धबधबा खाली आता हाच आमचा शेवटचा पॉईंट होता. हा पॉईंट झाला. आम्ही धबधबा हा दिसतोय मागं, त्या धबधब्याच्या खाली एकदम गेलो होतो. तिथं मस्तपैकी पाण्यात भिजलो. पहिला मी गेलो, सुशांत येत नव्हता. मग सुशांतला वाटलं की यावं. मग सुशांत पण आला. मग आम्ही दोघं भिजलो परत. आणि आता येऊन चेंज वगैरे केले. आणि आता निघालो आहे आम्ही परतीच्या रस्त्यानं परत पुण्याला. आता पुण्यात वगैरे जाऊन जेवायचं. सकाळी दुपारी काही जेवण भेटलं नाही, कारण तिथे जेवण द्यायला तयार नव्हते. ते असे बोलत होते की आमलेट राईस किंवा मॅगी, अंडा मॅगी वगैरे देऊ. आणि मग तो स्नॅक्स टाईपमध्ये झालं दुपारी. खरं जेवायचं होतं चांगलं व्यवस्थित नॉनव्हेज, पण नाही भेटलं. आता संध्याकाळी नॉनव्हेज आपण करू प्लॅन. ठीक आहे. कसं वाटलं सुशांत तुला भिजवून? तू येत नव्हता. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स विथ रोहित अँड ऑल्सो एन्जॉय द ट्रिप व्हेरी मच.
and बर we saw the two waterfall, and you can see it is a big waterfall. येस येस या या So या या we enjoy this waterfall. या 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 We just change clothes actually. Yeah, thank you so much Rohit for this wonderful trip. Thank you so much. थँक्यू धन्यवाद सुशांत. ठीक आहे चालूयात आपण चलूया. आता एक चहा मारू मस्तपैकी. पाणी धबधब्याचं जास्तच गार होतं का रे. हा, absolutely द Rohit. वॉटर वॉज व्हेरी Water कोल्ड was इन very दॅट cold and, धबधबा. so we want now small cup of tea. So let's लेट्स मूव ऑन. move on. Take a चलो ही जे वडपाची खाऊन चला. तर मित्रांनो हे माझे मित्र आहेत सुरेश सिंग, मध्य प्रदेशचे. जॉब पिरंगुटला इथे जॉबला होतो त्यावेळेस माझे एकदम जवळचे मित्र. आम्ही एकाच कंपनीत जॉब करत होतो, प्रोडक्शनमध्येच होतो. त्यावेळेसपासून माझे मित्र आहेत आणि आता खूप वर्षानंतर आम्ही इकडे आलो होतो. मी कॉल केला त्याचं भेटायला आलेत, त्यासाठी थँक्यू सुरेश भाई. चलो ठीक आहे चलते अभी. मित्रांनो मी पिरंगुटमध्ये चिलापी म्हणून एक हॉटेल आहे, तर तिथं जेवणासाठी थांबलो होतो. तिथं जेवण केलं. आता मित्रांनो आम्ही आता चिलापी हॉटेलला आलो आहे आणि चिलापी ऑर्डर केली आणि मालवणी चिकन हंडी चिलापी आलेली आहे. आपण इथून आपल्याला अर्धा पाऊण तास लागू शकतो नऱ्याला जायला. तर ठीक आहे मग पोचून जाईल आपण आता. तर मित्रांनो आम्ही आता घरी पोचलो, जवळजवळ आम्हाला 11 वाजलेत पोचायला. तर तामिनी घाटची ट्रिप चांगली झाली. जर तुम्ही पण तामिनी घाटला जायचा विचार करत असाल तर भरपूर सारे धबधबे आहेत तिकडं, भरपूर सारे वॉटरफॉल आहेत. तर तुम्हाला एका दिवसात एकच वॉटरफॉल होऊ शकतो. जर तुम्हाला पुढचे जे वॉटरफॉल आहेत हे घाटानंतर येतात, तामिनी घाट जो आहे त्या घाटानंतर येतात, तर ते करायचे असेल तुम्हाला डायरेक्ट तिकडे पोचावं लागेल. मध्ये जे घाट वॉटरफॉल आहे तिथे थांबलं तर तुम्ही तिकडे पोहोचू शकत नाही, वेळ वाया जातो. तुम्हाला 11-12 वाजेपर्यंत जर तिथं पोहोचला तर तिथं 7 किलोमीटरचा ट्रेक आहे. 7 किलोमीटर चालल्यानंतर त्या सिक्रेट पॉईंट आणि ते देवकुंड वगैरे वॉटरफॉल आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. मध्ये मिल्की बार पण आहे, जर तिथं जायचं असेल तर तोच घेऊ शकता. लवकर तुम्हाला 11-12 वाजेपर्यंत जावं लागेल. तिथे एंट्री फीज आहेत. मिल्की बारला 80 रुपये एंट्री फीज आहेत. तिथे गेलात तर तुम्हाला त्या दिवशी तुम्ही 4-5 तास तिथे लागतात त्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचण्यासाठी. व्ह्यू पॉईंट बघायचे असेल तर तिथे लगेच 10-15 मिनिटात होतात. पण तुम्हाला वॉटरफॉल जवळ जायचं असेल तर एका दिवशी एकच वॉटरफॉल होऊ शकतो तुमचा. एकदा तुम्ही स्टेच्या प्लॅनने जावा, नाहीतर एक दिवस एकच वॉटरफॉल टार्गेट करा, तर तुम्ही ते सगळे कंप्लीट करू शकता किंवा एकाच वॉटरफॉलचा किंवा मान्सून ट्रिपचा आनंद घेऊ शकता. तर ठीक आहे मग करूयाच ब्लॉग क्लोज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट.